बाहेरून आपण काहीही घेऊन या, त्या पदार्थामध्ये भेसळ ही असतेच. बाहेरची भेसळ आपण थांबवू शकतो का? तर नाही. मग याच्यावरती पर्याय काय करायचा? याच्यावरती एकच पर्याय, जे जे पदार्थ आपण घरामध्ये तयार करू शकतो ना, ते घरातच तयार केले पाहिजे. त्यातीलच एक पदार्थ तो म्हणजे तेल. आता आपण तूप घरात तयार करतोच, मग त्याच पद्धतीनं तेल सुद्धा तयार करू शकतो. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे खोबरेल तेल. खोबऱ्याचं तेल घरात कसं तयार करायचं याची साधी सोपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खोबरेल तेल तयार करण्यासाठी मी खोबरं न घेता नारळ घेतलेला आहे. नारळाची शेंडी काढून घेतलेली आहे. आता आपण हा फोडून घेऊया. आपण काढून घेतलेला हा नारळ आता आपल्याला अशा पद्धतीने याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. एकतर नारळ सोलायचा, ती फोडायचा, त्याच्यावरचं कवच काढायचं आणि मग परत हे असे बारीक बारीक तुकडे करत बसायचे. या सगळ्यासाठी खूप एनर्जी लागते आणि ही एनर्जी आपल्याला परत देण्याचं काम हा नारळच करतो. हे जे पाणी आहे ना, हे मधनं मधनं पीत राहायचं. मस्त आहे, गोड. बघितलं ना तुम्ही? त्या नारळाच्या आतलं पाणी पिल्यामुळे चुटकी सरशी आपलं हे काम झालेलं आहे. आणि आता काय झालं, नारळ फोडताना सोलताना ह्याच्यावरती आहे ना असं थोडंसं त्या शेंडीचं जे असतं की नाही ते लागलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे आता आपण अशा पद्धतीचा सेटअप करून घेतलेला आहे. एकतर मी स्ट्रेनर घेतलेला आहे, त्याच्यावरती एक स्वच्छ सुती रुमाल घ्यायचा आहे आणि हा रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. आणि या स्ट्रेनर खाली एखादं भांडं आणि आपण हा जो कट करून घेतलेला नारळ आहे ना, तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे. माझं मिक्सरचं भांडं मोठं आहे, त्यामुळे एका वेळेस याच्यामध्ये जास्त खोबरं बसतंय. तुमचं छोटं असेल त्या पद्धतीनं तुम्ही याच्या बॅच करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. हे आता एकदम छान फाईन असं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे फिरवून घेतलेलं सगळं खोबरं किंवा नारळ असा ओतून घेऊयात आणि हे गाळून घ्यायचंय. म्हणजेच थोडक्यात काय तर आपण या नारळाचं दूध काढून घेतोय. आणि पूर्ण जेवढं होता येईल ना तेवढं आपल्याला हे पिळून घ्यायचंय. आणि सुरुवातीला 1 ते 2 वेळा हा जो चोथा आहे ना तो परत एकदा मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि आणखीन परत एवढंच पाणी टाकून ते फिरवून घ्यायचंय. म्हणजे जेवढं या नारळामध्ये दूध आहे ना तेवढं सगळं आपल्याला मिळतं. इथं हा अशा पद्धतीचा चोथा राहिलेला आहे आणि याच्यावरची जर साल काढली असती ना तर हेच डेसिकेटेड कोकोनट म्हणून तयार होतं. तर इथं आपलं एवढं दूध तयार झालेलं आहे. हे भांडं मी माझ्या सोयीसाठी घेतलं होतं. इथे मी छोट्या साईजचं काचेचा हा बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपण हे दूध टाकून घेऊयात. छान मस्त घट्टसर असं हे दूध दिसतंय, क्रीमी क्रीमी. चला तर आता आहे ना याला निवांत सोडून द्यायचंय. तर इथे 8 तास फ्रीजच्या बाहेर हे दूध मी अशाच पद्धतीनं ठेवून दिलं होतं. तुम्ही बघू शकता 2 भागात हे डिवाइड झाले. वरती छान घट्टसर अशी मलाई आहे, त्याचा थर आहे आणि खाली हे पाणी आहे. आता आपण वरची मलाई काढून घेऊ. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर मग तुम्ही 10 ते 12 तास ठेवू शकता. तर आता इथं मी हा झाऱ्या घेतलेला आहे. याच्यापेक्षा बारीक छिद्राचा तुमच्याकडे झारा असेल तर तो घेतला तर ही जास्त सोयीचं पडेल. अशा पद्धतीनं आता आपण ही वरची मलाई काढून घेऊयात. आता इथं आपण गॅस चालू करतोय आणि गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे आणि हे आपल्याला हलवत राहायचंय. ज्या पद्धतीने आपण लोणी काढतो ना तशा पद्धतीचं. तर आता मी काय केलं,
जेवढ्या वेळ ठेवलं होतं तेवढ्या वेळेमध्ये जेवढी मलाई वरती आली आणि जेवढी आपल्याला काढणं शक्य झाली ना तेवढी मलाई इथं मी काढून घेतलेली आहे. आणि त्या पाण्यामध्ये जो मलईचा अंश होता, जो शिल्लक राहिला होता, तो आणखीन एकदा परत सेट होतोय, त्यातनं पाणी वेगळं होतंय आणि मलई वरच्या साईडला गोळा होते. तर मग साधारण 2 बॅचमध्ये आपल्याला हे करावं लागेल. आता ही सुरुवातीला काढून घेतलेली मलई आणि नंतर आणखीन जी मलई निघणार आहे त्याचं परत एकदा तेल. तर इथे तुम्ही बघताय, बघा हे अशा पद्धतीनं ह्याला तेल रिलीज व्हायला लागलेलं आहे. आपल्याला ज्या पद्धतीची आपली बेरी असते ना तशा पद्धतीची ह्यातनं सुद्धा बेरी काढून घ्यायची किंवा तयार करायची, म्हणजे फक्त तेल खाली राहतं. तर इथं तुम्ही बघू शकता असे रबर सारखे याचे गोळे तयार झालेले, म्हणजेच आपलं तेल तयार झालेलं आहे. आणि आता आपण हे सेपरेट काढून घेऊया. तुम्हाला असं वाटेल हे एवढे 3 खोबरे किंवा 3 नारळ आपण फोडलेली आहेत आणि तेवढ्यामध्ये हे एवढंच तेल का? तर एवढं तेल नाहीये, ह्याच्या दुप्पट तेल तयार होते, कारण की आपली दुसरी बॅच राहिलेली आहे. तर हे बघा, हे आपलं प्युअर असं खोबऱ्याचं तेल तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये अजिबात कसल्याही प्रकारची भेसळ केलेली नाहीये. तर मगाच्या पेक्षा खालचं जे पाणी आहे ते जास्त निथळ अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आणि वरती परत एकदा हा मलईचा थर आलेला आहे. तर आता हा थर देखील आपण काढून घेऊ. मी आता ह्यातली जी मलई आहे ती काढायचं बास करणार आहे, कारण की पाणी जास्त यायला लागलेलं आहे. आणि इथं बाउलमध्ये प्युअर पाणी शिल्लक राहिलेलं आहे, जे आपण खोबरं बारीक करण्यासाठी वापरलं होतं. आता काय करायचंय, हे ताट खाली त्यासाठीच घेतलेलं कारण की सांडलवंड ही होणारच होती. तर या कढईमध्ये हे काढून घेऊया. आणि मगाच्या पेक्षा आता ह्याला थोडासा जास्त वेळ लागणार आहे, कारण की याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे. काय माहितीये का, आता ही आपण घरगुती पद्धत आहे, तर त्यामुळे आपल्याला एवढा सगळा आटापिटा करावा लागतो. जिथे हे तेल तयार होतं, ती फॅक्टरी म्हणा किंवा ती कंपनी जे काही असेल की नाही, तिथं काय असतं, अशा मोठ्या मोठ्या टीप असतात. मग त्या टिपामुळे काय होतं, जेव्हा हे तेल किंवा ही जी मलई आहे ती स्थिर होण्यासाठी ठेवली जाते ना, तर ठराविक तासानंतर कॉक असा बारीक सोडला जातो. त्यामुळे काय होतं, खालच्या साईडला कॉक असतो, मग ते पाणी आपोआप खाली सगळं सेपरेट होतं आणि वरती फक्त मलई शिल्लक राहते. आणि ही आपली घरगुती पद्धत, घरगुती भांडे असल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. उद्देश रेसिपी शेअर करण्याचा हाच आहे की फक्त प्रोसेस तुम्हाला कळावी, की तुम्ही रोज डोक्याला जे तेल लावता किंवा बरेचसे जण खाण्यामध्ये सुद्धा वापरतात, तर ते तेल नक्की तयार कसं होतं. कारण की काय झालं माहिती आहे का, ही रेसिपी शेअर करावी असं माझ्या डोक्यात का आलं, कारण की माझी मुलगी सई मला हा प्रश्न विचारत होती की हे नक्की तयार कसं होतं, म्हणजे कुठलं आमचं जे आपण रेग्युलरचं तेल आहे ना ते खाण्याचं तेल तिनं मला विचारलं. मग त्याच्यामुळे मी हे तेल तुमच्याबरोबर शेअर करते. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता मगाच्या प्रमाणे याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि मगाशी मलई थोडीशी होती आणि आता जास्त आहे, तर त्यामुळे हा तेलाचा तवंग देखील जास्त आहे. चला तर मग, तेल रिलीज झालेलं आहे. मगाच्या प्रमाणे सेम अशा याच्या गुठळ्या गुठळ्या तयार झाल्यात. आता मी गॅस बंद करते आणि हे तेल आपण गाळून घेऊयात. तर हे घ्या, अगदी प्युअर अशा पद्धतीचं आपलं हे खोबऱ्याचं तेल तयार झालेलं आहे. त्यामध्ये ना 2 नारळ चांगले परिपक्व झाले होते, पण तिसरा नारळ थोडासा असा सालीचा बारीक होता, जास्त जाड नव्हता, तर त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यात तेलाचा परिणाम होऊ शकतो, कमी निघलेलं. आणि याचा जो सुगंध आहे ना तो अप्रतिम आहे, अगदी ओरिजिनल. आणि याची शाईन तुम्ही बघू शकता. ज्यांच्या घरी शेत आहे किंवा दारामध्येच नारळाची झाडं आहेत आणि नारळाची झाडं म्हटली की कित्येक नारळ असेच खाली पडलेले असतात, तर मग मला असं वाटतं बाहेरचं भेसळयुक्त तेल वापरण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीनं तयार केलेलं प्युअर तेल कधीही चांगलं.